सांगण्याचा मुद्दा हा आहे की पहिला जो त्यांचा प्रस्ताव होता, एक मोकळं मैदान बँड्रा वेस्टमधलं जिथे फुटबॉलर्स खेळतात, हजारो फुटबॉलर्स प्रत्येक वर्षी खेळतात, वेगळ्या टुर्नामेंट्समध्ये खेळतात, तिथून देशाच्या टीमसाठी खेळलेले आहेत. ते मैदान त्यांना तिथे एक्झिबिशन सेंटर करायचं होतं, म्हणजे कन्स्ट्रक्शन करायचं आहे, कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं आहे, मग पुढे कोणाला तरी द्यायचं होतं. ते आज आम्ही हाणून पाडलेले आहे. तो प्रस्ताव नॉट टेकन झालेला आहे. दुसरा प्रस्ताव होता जो म्हणजे मलबार हिल इथे एक मोकळं मैदान आहे, उद्यान आहे आणि तेच रिक्रिएशन ग्राउंड बाजूला एका उद्योगपत्याचा बंगला बनतोय आणि त्या उद्योगपतीला तिकडचं FSI पाहिजे, तेच मोकळं मैदान त्याच्या बंगल्याच्या आत पाहिजे. म्हणून प्रस्ताव म्हणजे वर्षा बंगल्याच्या काही फुटावर एका सोसायटीच्या बाजूलाच एक हरितपट्टा होता, ते देखील कन्वर्ट करून रेसिडेन्शियलमध्ये करायचं, हा प्रस्ताव हाणून पडला. पण ह्याच्याहूनही पुढे जाऊन अजून एक भयानक प्रस्ताव जो खाजगीकरणाचा होता तो म्हणजे रक्तपेढ्यांचा. ब्लड बँक आत्तापर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या मोफत असायच्या. सगळ्या पेशंटना आपण मोफत पिशव्या द्यायचो आणि मुंबईकरांचं रक्त असेल, ज्यांनी रक्तदान केलेलं आहे, आपण पाहतो अनेक पक्ष असतील, अनेक सामाजिक संस्था असतील, अनेक NGOज असतील, ह्या सगळे रक्तदान करतात आणि त्याचा पुढाकार शिवसेनेचा नेहमी असलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच वर्ल्ड रेकॉर्ड आहे रक्तदानामध्ये 2010 सालीचा. आत्ता पण आपण पाहतोय वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी आहे, त्यानिमित्ताने अनेक लोकांनी रक्तदान शिबिरं घेतलेली आहेत आणि हे रक्त आपण सगळं रक्तदान करून या रक्तपेढ्यांना देतो आणि तीच मुंबई महानगरपालिका, तीच सुधार समिती आज प्रस्ताव आणणार होती